राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकींना टोल भरावा लागणार नाही. दुचाकींना टोल आकारण्याचा निर्णय प्रस्तावित नाही. नितीन गडकरींची माहिती. कोल्हापुराच्या पंचगंगेच्या पाण्यात अडकली कार. शिंगणापूर हनुमंतवाडी रस्त्यावरील घटना. तब्बल तासाभराच्या प्रयत्नांनंतर कार चालक आणि कारला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश. नाशिकच्या रामकुंड आणि गोदा परिसरात पर्यटकांची स्टंटबाजी. पुराच्या पाण्यात अतिउत्साही लोकांचं फोटो सेशन. तर पुराच्या पाण्यातून दुचाकी चालवत केली हुल्लडबाजी. जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ करणार. अमरावती जिल्ह्यातील सायद ग्रामपंचायतीचा महत्त्वपूर्ण ठराव. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी घेण्यात आला निर्णय. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मादणी आणि आरेगाव मधील नदीला पूर आल्यानं बुलढाणा जिल्ह्याचा वाशिम जिल्ह्याशी संपर्क तुटलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस तर दोडामार्ग वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू. हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात आपत्तीत 2 जणांचा मृत्यू तर अनेक लोक बेपत्ता. पावसामुळे सुरतमधील परिस्थिती आणखी बिकट. मुसळधार पावसामुळे सखल भागात साचपाणी. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवर डबल डेकर बसचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं घडला अपघात. अपघातात 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू तर 40हून अधिक प्रवासी जखमी. वसईतील भंगारच्या गोडाऊनला भीषण आग. आगीचे लोळ आजूबाजूच्या परिसरात पसरले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.